नाशिक महानगरपालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील कर विभागात कर अधीक्षक या पदावर यशवंत लहामगे यांनी तब्बल 21 वर्षे सेवा केल्यानंतर आज त्यांच्या सेवापूर्ती सोहळा सिडको विभागीय मनपा कार्यालयाच्या सभागृहात सिडको विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी नगरसेवक नाना महाले, दत्ता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला। यावेळी माजी नगरसेवक नाना महाले यांनी सांगितले की मनपात 1200 हंगामी कामगार होते, यात यशवंत लहामगे देखील होते। या कामगारांमध्ये लहामगे हे देखील होते। जेव्हा या कामगारांना कायमस्वरूपी करण्यासाठी आमच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला, त्यावेळी एकट्या लहामगेनेच नव्हे तर 1200 कर्मचारी कायम होऊन त्यांचे कल्याण झाल्याचं त्यांनी सांगितले। तर लहामगे यांनी त्यांच्या कार्यकाळात अतिशय प्रामाणिक आणि प्रभावी कामे केली। त्याचप्रमाणे त्यांनी लोकसभा निवडणुकीत देखील त्यांचे कार्य वाखण्याजोगी होते। त्यांनी खूप वर्ष मनपात सेवा केली। यापुढेही त्यांच्या हातून अशीच जनसेवा करतील अशी अपेक्षा मनपा सिडको विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांनी व्यक्त केली। यावेळी लहामगेंचे मित्रपरिवार तसेच नातेवाईकांनी लहामगेंच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त सत्कार केला। यावेळी सहाय्यक आयुक्त जे.पी. टिळे, अस्थापन अधीक्षक रमेश बहिरम, मनपा सेवक पतसंस्थेचे संतोष कहाणे, म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेचे विभागीय अधिकारी अंबादास विधाते, अजय साळवे, गोकुळ पगारे, सिडको विभागीय आरोग्य अधिकारी संजय गांगुर्डे, राजेंद्र मौले, आनंद जाधव, राजेंद्र मोरे, राजेंद्र कंवर, देवीदास निकम आदींसह मनपा अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते। आपले सहाय्यक संजय साहेब चड्डन ले आओ। मागे पुढे आणि या ठिकाणी बघा 1200 कर्मचाऱ्यांचा उल्लेख झाला। त्या काळामध्ये या कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी तत्कालीन महापौर आताच्या खासदार शोभाताई बच्छाव त्या ठिकाणी होत्या। आदरणीय माझे सहकारी मेजुनाथ शेलार यांचं मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे। आदरणीय आमदार भुजबळ साहेबांकडे आम्ही हा विषय घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय घेऊन गेलो होतो आणि सर्व जे कर्मचारी त्या ठिकाणी कायम झालेले होते आणि त्यात यशवंत पण त्या ठिकाणी होते। मी तर त्यांना अगदी लहानपणापासून ओळखतो, कारण मला वाटतं जवळपास 80च्या दशकापासून आम्ही जे राजूची आई म्हणजे मी बहीणच त्यांना मानायचो आणि त्याच्यामुळे एवढा आमचा घरोबा आमच्या घरातलाच उमेदवार या नात्यानं राजूची आमच्या कौटुंबिकाशी आमचे संबंध, परंतु एक प्रेमळ सर्वांशी मिळून मिसळून राहणारा आज आपल्या सेवेतून मुक्त होते। त्याचबरोबर गाडगे साहेबांनी पण त्या ठिकाणी 37 वर्ष चांगली त्या ठिकाणी सेवा केली आणि या ठिकाणी तुमच्यावर प्रेम करणारे अनेक सेवानिवृत्त कर्मचारी सुद्धा या ठिकाणी निकम साहेबांसारखे या ठिकाणी हजर आहेत आणि हीच कधी तुमच्या कामाची पावती आहे। आणि मला वाटतं आता आपलं कर्तव्य आपण नोकरी करत असताना पार पाडलं, परंतु खऱ्या अर्थाने आपण आपल्या आता स्वतःवर प्रेम करा।
आपल्या कुटुंबाला वेळ द्या. आणि मला वाटतं कुठंतरी आपण आपल्या कुटुंबासोबत दोघांनी पण एखादा चांगला प्रवास त्या ठिकाणी करावा. शक्य झाल्यास परदेशाचा आपल्या देशात सुद्धा खूप चांगली ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो, आनंद घेऊ शकतो. मी आपल्या सर्वांच्या वतीनं या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जाता जाता एकच सांगेन की एक महादेव महाराजांची त्रिवटीचे कडवं आहे की मोठ्या माणसाचे दुःख ओले झेलताना त्या अनाथांच्या वशाला दीपलावर झोपताना पूर्ण तिनं जात त्यांना पूर्ण कानात पूर्ण त्यांचा दुःख भिजले दोन अश्रू माणसाचे माणसांना. या वस्तूप्रमाणे आपण पुढील आयुष्य घडावं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आणि आजचे सत्कार श्री लहानगे आणि श्री गाडगे. जास्त बोलायला मला वेळ पण नाहीये आणि खरं तर माझे रिटायर झालेले सगळे लोक मला देखील खूप आनंद होतो. 3 वर्षानंतर म्हणजे तुम्हाला पाहते सगळ्यांना मध्ये काही जण भेटतात काही जण नाही भेटत, पण खूप छान वाटलं. खास करून कारण तुम्हाला पण खूप छान वाटलं. मला खूप छान सेवा मागच्या 3 वर्षात सर्वांनी केली होती. त्यामुळे पहिले तुमच्या सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही आवर्जून आला त्या कार्यक्रमाला. दुसरा आजच्या सत्कारमूर्तीबद्दल बोलायचं झालं तर लहानपणी तर पहिल्यापासून कर्तव्यनिष्ठ आहेतच. 3 वर्ष यापूर्वी ज्या पूर्ण टीम सोबत काम केलं त्यामुळे त्या टीम मध्ये जे जे चांगले गुण आहेत त्यांच्यातले ते मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आपली कर्तव्यनिष्ठता, जबाबदारपणा, एखादी परिस्थिती सांभाळून नेण्याची एक हे असते पद्धत आणि ती सगळी लहानपणीकडे होती. म्हणजे कुठल्याही गोष्टी एखादी जबाबदारी आपण दिली किंवा एखादी नागरिकांच्या तक्रारी असतील, खास करून आपल्या मागच्या इलेक्शनच्या वेळी मतदार याद्यांचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये मला घरपट्टी विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांची कॅपॅसिटी परिस्थिती हँडल करण्याची आणि काम करून देण्याची ती लक्षात आली. त्यातच सगळ्यांचे अशा याच्यामध्ये आपल्याला त्यांचे गुण लक्षात येत असतात आणि तुम्ही जितक्या डिवोशनली हे काम केलेलं आहे सगळ्यांनीच. आणि आज तुमचं रिटायरमेंट आज तुमच्याबद्दल बोललं पाहिजे दोघांबद्दल. जितकं मन लावून तुम्ही नाशिक महापालिकेचं काम केलं तितकंच मन लावून तुम्ही तुमचं रिटायरमेंट नंतर करावं. बरेचदा असं होतं की आपले खूप थोडे लोक रिटायरमेंट नंतर ऍक्टिव्ह लाईफ जगतात, एक स्वतःला बंदिस्त करून घेतात. तसं करू नका. आपल्याकडे खूप चांगले उदाहरण आहेत. निकम साहेब आहेत, भवन साहेब आहेत, रिटायरमेंट नंतर पण खूप ऍक्टिव्ह आहेत, चांगलं काहीतरी काम करतात. त्याच्याबद्दल मला माहित नाही त्यामुळे मी बोलले नाही बरं का, पण बाकीचे पण सगळे ऍक्टिव्हच असतील. तुम्ही पण रिटायरमेंट नंतर तुमचं आयुष्य जगा, योग्य आयुष्य जगा. म्हणजे स्वतःला वेळ द्या. खूप कमी वेळ आपल्याला काम करताना स्वतःसाठी जो वेळ असतो तो आपण फॅमिलीला देण्यासाठी धडपडत असतो, स्वतःसाठी असतो. तर स्वतःला प्रामुख्याने वेळ द्या. त्यानंतर सेकंड तुमची फॅमिली आणि नंतर तुमचा समाज. या पद्धतीने तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य निरोगी, आरोग्यदायी आणि सुखी समाधानाने जगा असं मी तुम्हाला दोघांनी शुभेच्छा देते. आणि माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक.